महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि मला वाटतं राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ज्याला आपण महापालिका म्हणू किंवा झेडपी म्हणू, पंचायत समित्या म्हणू, यांचं धोरण असलं पाहिजे की आपली मातृभाषा जी आहे तिला प्राधान्य देणं. पण अनेक आश्चर्यांमध्ये नवी मुंबई महापालिकेचं सुद्धा मला आश्चर्य वाटतंय. घणसोलीमध्ये एक शाळा आहे, ज्या घणसोलीमध्ये मराठी माध्यमाची शाळा क्रमांक 42, 3,500 विद्यार्थी तिथे मराठी माध्यमात शिक्षण घेतात. म्हणजे विद्यार्थ्यांचा ओढा मराठी माध्यमाकडे इतका आहे की त्यांना पलीकडे घणसोली डीमार्टच्या मागे हिंदी माध्यमाची शाळा आहे, त्याच्या वरचे 2 मजले इथे विद्यार्थी त्यांचे पाठवावे लागले आणि 2 मजल्यांवरती हिंदी माध्यमाची शाळा आहे. वरचे 2 मजले म्हणजे जी आता 42 क्रमांकाची घणसोलीची शाळा आहे त्याच्या वर्ग खोल्या कमी पडत आहेत. अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे 1000 पेक्षा आणि 500-600 पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. मग हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना आहे की जिथे 1000, 2000, 2500, 3000, 3500 विद्यार्थी संख्या आहे त्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करायच्या. बरं, याचा काय असा रीतसर सर्वे झालाय? नवी मुंबईतले जेवढे मतदार आहेत, जेवढे पालक आहेत, त्यांनी लाखोंनी पत्र लिहिलीत सन्माननीय सभागृह नेत्यांना, नगरसेवकांना, 2ही विधानसभेच्या आमदारांना नवी मुंबईतल्या, तेव्हा आम्हाला मराठी माध्यमाची शाळा नको, आम्हाला इंग्रजी माध्यमाचीच शाळा पाहिजे. असा कुठलाही सर्वे, कुठल्या शिक्षण तज्ञांशी आपण बोललात, कुठल्या माजी मुख्याध्यापकांशी आपण बोललात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा स्पष्ट आरोप आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा करणं हे फक्त ढोंग आहे. याच्या मागे संपूर्ण शाळेचं खाजगीकरण करणं आणि खाजगी संस्थांच्या हातात या शाळा देणं, त्यांच्या ताब्यात या शाळा देणं, हे धोरण सत्ताधारी आणि चूप असलेले, हाताची घडी आणि तोंडावर बोट असलेले विरोधक यांच्या संगणमताने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू आहे. याचं मी उदाहरणासह स्पष्टीकरण देतो. सेक्टर 50 सिऊड येथे सीबीएसई ची शाळा आहे. ती शाळा आकांक्षा म्हणून खाजगी संस्था चालवते. 2 का 2.5 कोटी रुपये वार्षिक फक्त पगारापोटी दिले जातात. कोपरकर्णीमध्ये सीबीएसई ची शाळा आहे. कोपरकर्णीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. बरं, अनेक ठिकाणी टीईटी असलेले, डीएड असलेले, बीएड असलेले सगळे शिक्षक आहेत का? अजिबात नाही. म्हणजे हळूहळू मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायच्या. मराठी माध्यमांच्या शाळांना जो शिक्षकांचा पगार दिला जातो तो 50% राज्य सरकार देते आणि 50% महानगरपालिका देते. तुम्ही जर या इंग्रजी माध्यमाच्या शाळा करता तर सर्वप्रथम आपल्याकडे याच्या संदर्भातली भौतिक सगळी साधनं, तुमच्याकडे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षक, म्हणजे मला काल परवाची बातमी आहे की कुठेतरी शाळेतला ते स्लॅब कोसळला, मनीषा विद्यालय वाशी, बरोबर. परिस्थिती ही आहे. अनेक ठिकाणी ठोक मानधनवरचे शिक्षक आहे. 40 विद्यार्थ्यांमागे शिक्षक हवे, तो रेशो अजून नाहीये मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये. आणि भूत काय लागले मागे? सभागृह सारख्या ठिकाणी मला वाटतंय आपले जिचकरच ना, विदर्भाचे मनोजभाई श्रीकांत जिचकर साहेब, यांच्यानंतर या देशात किंवा या महाराष्ट्रात नवी मुंबईत सगळ्यात जास्त कायद्याचं ज्ञान असलेले बहुधा सागर नाईकच असावेत असं मला वाटतं. त्यांच्या ज्ञानात एक भर टाकतोय. भर सभागृहात सांगतात काय, आम्ही मराठी माध्यमाचे जे शिक्षक आहेत त्यांचं ट्रेनिंग घेऊ आणि त्यांना इंग्रजी माध्यमावरती शिकवायला देऊ. कुठला नियम आहे या राज्यातला? अहो, इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी
स्वतंत्रपणे इंग्रजी डीएड केलेला, इंग्रजीत बीएड केलेला आणि प्राध्यापक म्हणून इंग्रजीत एमएड केलेला माणूसला. पण हे सभागृहात खोटं सांगतात, त्याला प्रशासन उत्तर देत नाही, सभागृहाच्या बाहेर पण मीडियामध्ये सांगतात. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे इंग्रजी माध्यमातलं शिकवायला शिक्षक नाही, नाहीतर कोपरकर्णीची शाळा ओसड पडली नसते. कोपरकर्णीच्या शाळेत त्यांच्याकडे इंग्रजी माध्यमातले शिकवायला शिक्षक नाही. काहीतरी पीएम श्री म्हणून संस्था आहे, त्याला तुम्ही चालवायला दिली. मग तुमचे असलेले 600 मराठी माध्यमातले शिक्षक यांच्यावर तुम्ही बेरोजगारीची कुऱ्हाड आणताय. यांनी काय करायचं बरं? रिटायरमेंटची संख्या खूप जास्त आहे का? मी आता केलारी मॅडमशी बोललो, काहीतरी या 2-3 वर्षामध्ये 70-72 लोक त्या 600 पैकी रिटायर्ड होणार. राज्य सरकारने तुम्हाला मान्यता दिली का त्यांच्या जागी इंग्रजी माध्यमातले शिक्षक भरती करायला? दिलेली नाही. म्हणजे शिक्षक ही पहिली गोष्ट तुमच्याकडे नाही. अहो, मराठी माध्यमातल्या प्रत्येक वर्षी तुम्ही पत्रकार मित्र बातम्या देता, गणवेश मिळाले नाही वेळेवर. जूनला शाळा सुरू झाली की पुढचा जानेवारी फेब्रुवारी मार्च येतो, गणवेश मिळत नाही, पुस्तकं मिळत नाही, दप्तरे मिळत नाही, स्लॅब कोसळत आहेत, शिक्षक नाही आहेत. म्हणजे ती बोनकोडेमध्ये 45 का 50 कोटीची शाळा एक उभी केली, तुम्हाला आठवत असेल तर. ते बांधकाम करताना गेट पडून एका पोराचा मृत्यू झाला होता, जो विषय आम्ही घेतला होता. त्यानंतर त्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड आणि हे केलं गेलं. कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना मी सर्वप्रथम सांगतो, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना विरोध नाही. मी सर्वप्रथम क्लिअर करतो, जर आमचा विरोध असता तुम्ही 2 सीबीएसईच्या 2 का 3 सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या, 4 ते 5 तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, अशा 7 ते 8 शाळा या नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात अगोदरच आहे, आम्ही त्याच वेळी विरोध केला असता. पण आमचं म्हणणं आहे, ज्या मराठी माध्यमाच्या शाळा उत्तम चालू आहेत, ज्याची पटसंख्या 200च्या वर आहे, त्या मराठी माध्यमाची शाळा नवी मुंबई मनसे म्हणून आम्ही नवी मुंबईत बंद होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही. तुम्हाला जर वाटतंय 25% पेक्षा जास्त पटसंख्या नाहीये, जिथे 100च आहे, जिथे 76च आहे, जिथे 125च आहे, 150, अशा शाळा पहिल्यांदा करा प्रायोगिक तत्वावरती. तिथे इंग्रजी माध्यम सुरू करा. त्याच्यासाठी पहिल्यांदा राज्य सरकारकडून शिक्षकांचं तुम्ही सगळी परवानगी घ्या. तिथे विद्यार्थी शिकवायला आहेत का? म्हणजे घणसोलीची शाळा जिथे 3500 विद्यार्थी आहे, तिथे तुम्ही बंद करणार काय? तर म्हणजे या वर्षीपासून आम्ही ज्युनियर केजी का काय ते नर्सरी सुरू केलं. अहो, नर्सरीला पूर्व प्राथमिकला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाची परवानगीच नाही. मी तुम्हाला सांगतो, हे जे बालवाडी आहे, त्या बालवाडीचं ज्युनियर केजी का काय नर्सरी करणार? शिक्षक कुठे आहेत? म्हणजे जो बालवाडीत मराठी शिकवतोय शिक्षक, त्याचं काय मॉन्टेसरीचं ट्रेनिंग घेणार आणि त्याला म्हणजे त्या पोराची धड मराठी नाही आणि धड इंग्रजी पण नाही, असे विद्यार्थी. हे शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षण रूपांतरण धोरण काय आहे? कुणाशी चर्चा केली? या नवी मुंबईतले शिक्षण तज्ञ, या नवी मुंबईतले मुख्याध्यापक, या नवी मुंबईत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, विद्यार्थी संघटना, या सगळ्यांशी चर्चा करण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांचं होतं. मात्र असं कुठलंही काम गेलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा या गोष्टीला विरोध राहणार आहे. तुम्हाला जर प्रयोग करायचे असेल, माझ्याकडे आता ती यादी पण आहे, मी तुम्हाला ती यादी पण कृपया वाचून दाखवतो, जरा टेक्निकल असलं तरी. बरे 2020ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधल्या 4.11 हा एक मुद्दा क्रमांक आहे. बरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणी आणलं? सन्माननीय सागर नाईक साहेब यांचे आणि देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, म्हणजे त्यांच्याच पक्षाचे. बरं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं म्हणजे अनेक शिक्षण तज्ञ आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती, या सगळ्यांनी मिळून आणलेलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काय सांगितलं जातं याचा एक स्पेशल व्हिडिओ सागर नाईक साहेबांना पाठवायचा आहे आम्हाला. 4.11
मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो, किमान पाचव्या इयत्तेपर्यंत आणि शक्यतो 8व्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषात असले पाहिजे. आम्ही सांगत नाही आहोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगत नाहीये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालं आणि हे आता महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसतं केंद्राने पास केलंय आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारलं नाही, अशी परिस्थिती नाही. बरं, काय म्हणे गोरगरिबांच्या म्हणजे गोरगरिबांनी इंग्रजी माध्यमात शिकू नये, एवढी काळजी गोरगरिबांची सत्ताधाऱ्यांना? तर तुर्बे आणि रबाळ्यामध्ये शौचालय नाही येतो गोरगरिबांना. आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे कामगार प्रत्येक वर्षी हे सांगतात, समान कामाला समान वेतन मिळेल, काय ते कायमस्वरूपी करू, काय हो कुठे गेले, हे सगळं सांगतायत. गोरगरिबांची काळजी कुठेतरी मुलामाला हवायचा त्या गोष्टीला की गोरगरिबांची काळजी आहे, गोरगरिबांची काळजी आहे. इथे त्या सिडकोच्या घरांचे स्लॅब कोसळत आहे. सिडकोने निघून जावं म्हणून हे सांगतायत. उपोषणाला बसणार होते, अजून उपोषणाला बसते सत्ताधारी. आमच्या गावठाणामधले घर तिथे ते पण गोरगरीबच आहेत ना, त्यांची हे होत नाहीये आणि त्यांना गोरगरिबांची काळजी आहे. माझ्याकडे संपूर्ण 51 शाळांची यादी आहे. या 51 शाळांच्या यादीमध्ये मी आपल्याला वाचून दाखवू शकतो, पण एवढा वेळ नाहीये, की 1102 शिरवण्यामध्ये एक शाळा आहे. त्याच्यानंतर सेक्टर 7 ला कोपरकर्णी शाळा आहे, 1056 विद्यार्थी. मी घणसोलीचं म्हटलं, तिथे 3-3.5 विद्यार्थी. नंतर आंबेडकर नगर रबाळ्याच्या इथे 1703 विद्यार्थी. परत घणसोलीला 1265, 1355, 1470. हे 2 ते 3 जे आहे ते हिंदी माध्यमात सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे. आणि जिथे पटसंख्या कमी आहे, धारावीमध्ये 5 क्रमांकाची शाळा आहे, 76 विद्यार्थी. जे मी म्हटलं की ज्या शाळांमध्ये यांनी तो उपक्रम सुरू केला पाहिजे. हनुमाननगरची शाळा आहे जिथे 137 विद्यार्थी. अशा सुद्धा 5 ते 7-8 शाळा आहेत जिथे हा प्रयोग आपण राबवू शकता. मात्र हे प्रयोग राबवायचे नाही आहेत आणि थेट राईट टू एज्युकेशन RTI ची काय अंमलबजावणी होती आपल्या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात, याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सोडलं तर कुठलाही राजकीय पक्ष सत्ताधारी बोलत नाही. एकतर त्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने जागोजागी मदत केंद्र उभी केली पाहिजे, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिकेने बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावून या राईट टू एज्युकेशनच्या ऍडमिशनच्या बद्दल जनजागृती करायला पाहिजे, पण ते केलं जात नाही. 25% आपल्या पोरांना नर्सरी आणि ज्युनियर केजीच्या प्रवेशामध्ये प्रवेश मिळणार, पण अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवकांचे PA हेच त्या RTI मध्ये. शोध घेणार आहोत आम्ही नंतर. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला गोरगरिबाची काळजी वाटत नाही की अरे आपण नगरसेवक आहोत, आपला PA त्याला 2 रुपये नीट आहेत, त्यावेळी गोरगरिबाने अर्ज करावा. सब पुढे 12% त्या पद्धतीने महानगरपालिका सभागृहामध्ये चालू आहे. मला एकाने मुख्याध्यापकाने, माजी मुख्याध्यापकांनी सांगितलं, म्हणजे काय साहेब, गोरगरिबांची काळजी असती तर 25 वर्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात एखादी रात्रशाळा झाली असती. काही पोरं काम करून त्यांना शाळा पाहिजे असेल तर रात्रशाळा नाही आहे विनयजी आपल्याला. 25 वर्षात गोरगरिबांची काळजी असणाऱ्यांना तो प्रयोग करावासा वाटत नाही. आपल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, वार्षिक किती खर्च आहे? एक 30 ते 35 कोटी. आणि CBSE ची एक शाळा सेक्टर 50ची, त्याचा खर्च 2.5-3 कोटी रुपयाचा. म्हणजे जर गुणिले तुम्ही उद्या 50 शाळा केल्या तर 150 कोटी रुपये खर्च होणार या खाजगी संस्थांना द्यायला. 150 कोटी रुपये. कोपरकर्णीच्या शाळेमध्ये, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या शाळेमध्ये शिक्षक कसे वर्ग केले हे पुराव्यासह आम्ही काही दिवसात तुम्हाला दाखवणार. कोपरकर्णीला कुठल्या सत्ताधाऱ्याची
राज्याची कुठली शाळा आहे आणि तिथलेच कसे वर्ग केलेत आणि तीच लोक कशी संस्थेमध्ये आहेत आणि तीच संस्था कशी कोपरकरांची शाळा चालवते. म्हणजे उद्या सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा, बाबा तू नगरसेवकांना तुझी संस्था काय कुठली रजिस्टर केलेली तू चालव, पैसे द्यायला सांगतो महानगरपालिकेला. मग तिथे शिक्षक असो ना नसो ना, का हे असं का सांगतील? कारण राज्य सरकार यांना शिक्षक भरतीला इंग्रजी माध्यमाची परवानगी देणार नाही. कारण शिक्षक भरती हा विषय आता बाजूला ठेवले, परमनंट शिक्षक भरतीचा. मग हे खाजगी संस्थेला दिलं तर तिथे परमनंट शिक्षकांचा विषयच नाही. यांना पाहिजे ते शिक्षक भरती करता येतात आणि त्या शिक्षकांचे पगार काढता येतात. 60,000 रुपये दाखवून 30,000 वर सही घेऊन मी त्याला देता येतं का? तुला तर कुठे कोण घेणार नाही, आम्ही तरी घेतोय 30,000 वर. याच्या मागे हे सगळं अर्थकारण आहे. इंग्रजी माध्यमाचा बागुलबुवा नाहीये, हे सगळं अर्थकारण आहे. बरं, सन्माननीय सागर नाईक साहेब स्वतः सभागृहात सांगतायत की माझं माध्यम मराठी होतं. अरे तुम्ही महापौर झालात मराठी माध्यम असून, काय बिघडलं तुमचं? पण ज्याला मेडिकलला जायचंय, ज्याला जे ट्रिपल ला जायचंय, ज्याला ज्या क्षेत्रात जायचं त्याच्यासाठी ठीक आहे, मी म्हणतोय. बरं, सीबीएसई शाळा कशाला इंग्रजी माध्यमाच्या? सीबीएसईला सांगा. माझ्याकडे उदाहरण आहे, पंजाब आणि काही 1-2 राज्यांमध्ये त्यांनी सीबीएसईला सांगितलंय की आमच्या भाषेमध्ये तुमचा अभ्यासक्रम आहे. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र सरकारने सांगायला पाहिजे सीबीएसईला की सीबीएसई बोर्डाचं जर आपल्याला पॅटर्न पाहिजे तर तो तुम्ही मराठी भाषेत आणा. हे पंजाब आणि इथल्या 2-3 राज्यांमध्ये झालं, केरळ आणि इथे. एवढे कडवट आहेत ते त्यांच्या मराठीबद्दल. पण आपण बिनधास्त सांगतोय मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळा बंद करून आम्ही सगळ्या याच्यामध्ये आता ज्युनियर केजी पासून म्हणजे पुढच्या 2-5 वर्षात सगळ्या. कसं होणार आहे? तुमच्याकडे शिक्षकच भरती नाहीये, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. या सगळ्या गोष्टीचा कुठलाही विचार न करता या पद्धतीचं धोरण जे काय आणलं जाते त्या धोरणाला 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. एक सरप्राईज करणारी बाब जी याला लागून जरी नसली तरी त्याच्याशी संबंधित आहे. माझ्याकडे या सर्व शाळांचं आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवली 2-4 महिन्यांपूर्वी. आम्हाला माहिती होतं असं काहीतरी डोक्यात यांच्या येणार. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शाळा यांचं कुठलंही फायर ऑडिट झालेलं नाही. कुठलंही फायर ऑडिट झालेलं नाही. ज्या शाळेचा स्लॅब कोसळला त्या शाळेने लेखी स्वरूपात दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिला आमचा, मागील 5 वर्षाची अग्नी सुरक्षा परीक्षण झाले आहे का? मुख्याध्यापकाच्या लेटेडवर आहे, नाही. बघा गरिबांच्या पोरांची किती काळजी आहे. म्हणजे आग लागू दे, पोरं जळू दे, पोरं मरू दे, आम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळा राबवायच्याच आहे. काही अग्निशमन विभागामार्फत शाळेने ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे का? उत्तर आहे नाही. शाळा इमारत व शाळा परिसर हा अग्निशमन विभाग किंवा राष्ट्रीय इमारत संहिता नॅशनल बिल्डिंग कोड द्वारा निर्धारित अग्नि सुरक्षा निकषाची पूर्तता करतो काय? उत्तर आहे नाही. शाळेमध्ये नियमानुसार प्रमाणात फायर एक्झॉशन आणि हे सगळं आहे का? नाही. अशा पद्धतीची उत्तर एक शाळेने नाही, सगळ्या शाळांनी ती दिलेली आहेत. सगळ्या शाळांनी, महापालिकेच्या सगळ्या शाळांनी म्हणजे महानगरपालिकेच्या. म्हणजे ज्या महानगरपालिकेमध्ये आपण सत्ताधारी आहात ही गोष्ट जर आम्ही सांगू शकतो. जानेवारी पासून मला वाटतं नगरसेवक निवडून आलेत ना, आज फेब्रुवारी मार्च 2 महिन्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही, विरोधकांचं लक्ष नाही. ज्या पद्धतीच्या घटना म्हणजे साध्या वाशीला आपली जी घटना घडली नाही आगीची, म्हणजे उद्या ही लहान चिमुरडी पोरं जर उद्या कुठली अग्नी तांडव झाला तर तिथे साध्या ह्या बेसिक गोष्टी नाहीयेत. म्हणजे महानगरपालिका शाळांचं स्ट्रक्चर ऑडिट नाही, महानगरपालिका शाळांचं फायर ऑडिट नाही, आणि तुम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळा करायच्या ह्याच. बरं, कुणाकडे फायर डिपार्टमेंट आहे? तुमचंच आहे ना. हे किती सोपं आहे.
सगळे सगळे तेच आहे, त्याच पद्धतीने. कुठल्या शाळेने ते लेखी स्वरूपात मागितलं तरी दिलं नाही? आनंदीत दाखवू ना. सेक्टर 50 ची CBSE ची इंग्रजी माध्यमाची शाळा, यांनी तर लेखी स्वरूपात महानगरपालिकेला पत्र लिहिलं की आमचं सगळं फायर ऑडिट आणि हे ते करून द्या. बघा, नवी मुंबई शाळा क्रमांक 13 नेहरू शाळेमध्ये फायर ते सगळं हे लावून घेण्याबाबत, बरोबर ना? हा, शिक्षण अधिकारी, हा तीच शिक्षण हे पत्र आहे, तरी केलेलं नाहीये. महानगरपालिकेने केलेलं नाही, फायर विभागाने केलेलं नाही. कसली घाई आहे? आणि का मराठी माध्यमाच्या उत्तम चाललेल्या शाळा बंद करायच्या आहेत आणि तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणायच्या आहेत? ही जोर जबरदस्ती आहे. पण तुम्ही पर्याय ठेवा ना मुलांना. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद करायच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणायच्या आहेत. या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं माध्यम तपासा, ते देशाचे पंतप्रधान झालेत, त्यांचं काही बिघडलं नाही. ते वेगळ्या देशात जातात, दुभाषी बाजूला ठेवतात. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे त्यांचं किती उत्तम इंग्रजी येते. मी त्या खोलात जात नाही कृपया. महाराष्ट्राचे जवळपास सर्व मंत्री, सन्माननीय नवी मुंबईतल्या मंत्र्यांचं त्यांचं माध्यम तपासा. अहो, ते मंत्री झालेत, कॅबिनेट मिनिस्टर झालेत. अहो, नारळीकरांपासून आपण सगळी माणसं, म्हणजे मी काही राजकारणातलीच देत नाहीये उदाहरण, या सगळ्यांची माध्यमं मराठी होती. उज्ज्वल निकम साहेब असतील, जसं आमच्या अभिजित देसाईंनी त्या सभागृहात मांडलं, विषय इंग्रजी माध्यमाचा आहे का उत्तम इंग्रजी येण्याचं आहे? इंग्रजी येणं आणि संपूर्ण माध्यम इंग्रजी असणं याच्यात जमीन आसमानचा फरक. जसं आमच्या सन्मान्य नगरसेवकांनी सांगितलं की तुम्हाला एवढंच आहे ना, तर तुम्ही बरं पहिली पासून इंग्रजी आहे या महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या आणि मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये, चुकत नसेल तर पहिली पासून इंग्रजी जर आहे तर तुमचे आता असलेले शिक्षक मुख्याध्यापक हे उत्तम इंग्रजी शिकवत नाही का? मग ते इंग्रजी माध्यमाची शाळा केल्यावरच उत्तम शिकवतील हा प्रश्न आहे. मग तुम्ही स्पीकिंगचे कोर्सेस, म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की बालमोहन विद्यामंदिर जे दादरला आहे त्याचे क्लासेस सुरू आहेत, त्याच्या पलीकडे आहे बाबा इंग्रजीचे. बरं, मी जे वाचलं, मी जे ऐकलंय, आम्ही अशा पक्षात आहोत की आम्ही कडवट मराठी आहोतच. या विषयाला जरी धरून नसलं तरी या जगातली कुठलीही भाषा सलग 6 महिने तुम्ही जर क्लासेस लावले तर शिकता येते, शिकता येते. हे मानस शास्त्रज्ञांनी सांगितलेलं उदाहरण आहे. त्याच्यासाठी पूर्ण माध्यम, म्हणजे मी मराठी माध्यमात शिकलोय त्यामुळे एखादा विषय कळायला मला सोपा जातो. आपल्याला घोकंपट्टी करून केलेले इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी तयार करायचे की ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी तयार करायचे की जे विविध कार्यक्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये जातील. याचा विचार राज्य सरकार म्हणून, याचा विचार महानगरपालिका म्हणून आपण करणार आहोत की नाही करणार आहोत? आपण काय प्रमोट करतोय? आपण पुढच्या पिढीसमोर काय वाढून ठेवतोय? कुठल्या पुढच्या पिढी आपण खुंटवतोय, नासवतोय? याचा कुठलाही विचार न करता इथले सत्ताधारी धोरण राबवत आहेत. मला कल्पना आहे आम्ही किती विरोध केला, यांच्या डोक्यातच असेल अर्थकारण, आणि हे 150-200 कोटीचेच आकडे फिरत असेल तर हे तेच करणार. पण आम्ही हा टोकाचा विरोध करणार, सभागृहात करणार, सभागृहाच्या बाहेर करणार. माझं काही दिवसांपूर्वीच अभिजित देसाई आणि माझं मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार असतील, आनंद भंडारे असतील, विविध मराठी या विषयावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना असतील, यांच्याशी बोलणं झालंय. पुढच्या काही दिवसात आम्ही या विषयासंदर्भातलं एक धरणं आंदोलन महानगरपालिकेच्या समोर निश्चित स्वरूपात करू. थोडीशी कणव मराठी भाषेबद्दलची इथल्या सत्ताधाऱ्यांना असेल आणि विरोधकांना असेल तर त्यांनी सुद्धा हा निर्णय बदलावा. ज्या शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे मराठी माध्यमाच्या, 25%, 20%च्या खाली आहे, निश्चितपणे तिथे तुम्ही इंग्रजी माध्यम सुरू करा. आम्ही त्याचं स्वागत करू. पण जिथे 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तिथे मात्र मराठी माध्यम चालू राहिलं पाहिजे. शिक्षकांवरती, मराठी माध्यमातल्या शिक्षकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड आणू नका.
अशी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आमची भूमिका आम्ही सविस्तर विस्ताराने मांडलेली आहे. निश्चितपणे आपले काही प्रश्न असेल आपण जरूर विचारू. साहेब